हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये पुढे पहा. आपण शिर्डी टू नाशिक ट्रॅव्हल ब्लॉग केला आणि त्याच्यानंतर पुढे आपण हॉटेल 3 स्टार रूम घेतली. कुठे घेतली, कुठच्या लोकेशन नाशिकला ते पहा. तसेच आपण दुपारचा लंच कुठच्या हॉटेलमध्ये केला. एक एव्हरसम हॉटेल होतं. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि आपण चाललो नाशिकच्या दिशेने. तुम्ही आपल्या पहिल्या 2 ब्लॉकमध्ये बघितलं असेल, आपण शिर्डीला होतो, नंतर आपण शनी शिंगणापूरला गेलो. 2 दिवस एका भक्तीनेच आपण स्टे केला होता आणि तर रिटर्न जर्नी आपली नाशिककडे चालू आहे. रोड आम्ही येताना समृद्धी महामार्ग घेतला होता आणि जाताना आम्ही ठरवलं की आपण आपला जो नॉर्मल नाशिक हायवे आहे त्याने जाऊ. तर आता आम्ही हा नाशिक हायवे एक्सप्लोर करतोय. 9, 9:30 आहे. ऊन पडलंय, अजून उन्हाचा तडाखा तसा काय लागत नाहीये, पण आपली जर्नी होईल एक 11:45-12 पर्यंत आपण नाशिकला पोहोचू. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता रस्त्याच्या मधोमध डिवायडरला छान अशी फुलं लावली आहेत. वृक्षारोपण केलं आहे, त्यामुळे मस्तपैकी फुलं भरली आहेत वेगवेगळ्या कलरची. आणि रस्त्याच्या डाव्या साईडला ऊसाची मळे तर आहे सगळीकडे. फ्रेश असा ऊस रस घेतला होता आणि रस्ता डिवायडरला फुलं. या आपण पुढे काय दाखवणार असेल तर दाखवतो, अदरवाईज आपण डिरेक्टली नाशिकला गेल्यावरती भेटू. मित्रांनो, परत तुम्हाला रोड दाखवण्याचं कारण या फ्रेम मध्ये की डिवायडरला फुलं आहे ना, भारीच एकदम फुलं उमलली आहेत. इकडचं मेंटेनन्स एकदम बहुतेक छान केलं दिसतंय. डिवायडरला काय फुलं आहेत बघा ना, रंगीबेरंगी सुंदर अशी फुलं. मस्त प्रवास करताना एकदम छान वाटतंय. जरा पुढे तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही रेड कलरची आहेत आणि ही येल्लो कलरची फुलं आहेत. बघा ना, काय मस्त वाटतंय. संध्याकाळच्या टायमाला या रोडवरून जात असाल तर काय मस्त फिलिंग छान येते. चला, आपला तर प्रवास तर चालू आहे नाशिकमध्ये. माझ्या नजरेने आपण एक 11:30-11:45 पोहोचू. कुठे राहायचं, कुठे थांबायचं काहीच अंदाज नाही आहे. जर तिथे गेल्यानंतर बघूया, एक होमस्टे किंवा एक हॉटेल बघूया कसं काय करता येतं ते. मित्रांनो, आपला प्रवास चालू आहे नाशिककडे. आता आपण आलो आहोत सिन्नरला. सिन्नर नाशिक बरोबर 1 तासाचं अंतर आहे. म्हणजे तासाभरामध्ये आपण आपल्या नाशिक डेस्टिनेशनला पोचून जाऊ. तिथे आपल्याला रूम बघायची आहे आणि तिथे रूम बघितल्यानंतर लंच, आणि लंच नंतर बघा थोडा आराम करून आपण बाहेर पडू नाशिक एक्सप्लोर करायला. आपलं ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये टार्गेट असणार आहे ओल्ड नाशिक. ओल्ड नाशिक हे बघायचं राहिलं आहे. मी नाशिकला 3-4 वेळा येऊन गेलेलो आहे, पण ओल्ड नाशिक कधी बघितलं नव्हतं. ओल्ड नाशिकमध्ये काय आहे तर काळाराम मंदिर, गोदावरी काठ, दुतोंड्या मारुती, परत सीता गुफाबद्दल बरंच काय ऐकलेलं आहे. ते आपण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत आणि डिटेल तुम्हाला देणार आहोत. नाशिकच्या रस्त्यांबद्दल बोलायचं झालं तर नाशिकचे रस्ते तर मस्तच आहे. डांबरी रोड आहे, 2x2 लेन आहे आणि छानसा असा आपला प्रवास चालू आहे. चला, भेटू आता आपण डायरेक्ट आपल्या रूमवरती आणि पुढे एक्सप्लोर करूया. या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे. हॉटेल शालीमार इनिंग, हॉटेल शालीमार रेस्टॉरंट. हे प्युअर व्हेज आहे. यांचा बाजूला रेस्टॉरंट हॉटेल शालीमार असा यांचा काय एंट्रन्सला ॲम्बियन्स आहे, बघू शकता. इथे रेस्टॉरंट आहे प्युअर व्हेज आणि इथे त्यांची लॉजिंग आहे. 3 ते 4 मजल्याची लॉजिंग आहे इथे. तर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला स्टेसाठी पाहिजे असेल तर नक्की या. AC नॉन AC दोन्ही कॅटेगरीमध्ये इथे रूम आहेत. हॉटेल शालीमार. आपण फर्स्ट फ्लोअरवरती रोड फेसिंग रूम घेतलेली आहे, बरोबर. आणि आपली ही डिलक्स सूट आहे. चला, आपण रूम टूर घेऊया. चला, दाखवा आपल्याला. तर हे एंट्री केल्यानंतर बघू शकता तुम्हाला. इथे एंट्री केल्यानंतर इथे बॅग्स वगैरे ठेवायला किंवा बसायला, शूज वगैरे घालण्यासाठी त्यांनी एक सीट दिलेली आहे आणि असं काय कबट आहे. ओके. आणि राईट साईडला आनंदी काय आपलं टॉयलेट बाथरूम. ओके, राईट साईडला तुम्ही टॉयलेट बाथरूम बघू शकता. स्पेशियस असं बेसिन, टॉयलेट आणि बाथरूम आहे. हे बाथसाठी त्यांच्याकडे शॉवर आणि इथे गिझर सुद्धा आहे. ओके, त्यामुळे स्पेशियस असं बाथरूम सुद्धा आहे. हाय, हॅलो. एक छोटंसं टेबल आहे. अच्छा, पुढे आपल्याला अच्छा बघा शॅम्पू आणि टॉवेल्स आणि साबण. ओके, पुढे आपण बघू शकता मिरर आहे.
मोठा असा मिरर आहे. इथे टीव्ही आहे. टीव्हीचा क्लिअर आहे बरोबर. ऑलमोस्ट ऑल चॅनलला येतात. मित्रांनो रूम थोडी मेसी आहे पण तुम्ही जाणू शकता फॅमिली असल्यानं थोडी रूम मेसी असते. पुढे तुम्ही बघू शकता आपण AC रूम घेतलेली आहे. छान असं AC रूम. इथे बघा छानशी लाइटिंग आहे. इथे स्लीपिंग एरिया आणि इथे सुद्धा. हॅलो अद्वैत. अरे तुला रूम आवडली आपली? छान आहे ना रूम. इथे सुद्धा बघा बेड आहे. स्पेशियस बेड आहे. मस्तपैकी गुड वाइब्स देणारी अशी मोठीशी स्पेशियस अशी रूम आहे. ओके. तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल तर आपल्या या हॉटेलचं नाव काय नंदी? हॉटेल शालीमार. आणि हे आपलं नाशिकला आहे. ओके. मी तुम्हाला ॲड्रेस ह्या आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा तुम्हाला इथे स्क्रीनवरती डिस्प्ले करीन. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि चांगला एक अनुभव घेऊ शकता. बरोबर आनंदी? ओके. आमच्या हॉटेलच्या रूममध्ये असा काय हायवेचा असा परिसर दिसतो बघा. रहदारी चालू आहे. दुपारचे तर 4-4:30 झालेले आहेत. थोडा वेळ संध्याकाळचे 5 होतील. आणि असा थोडा इथे मार्केट एरिया आहे. ओके. नाशिक. या पुढे आपण या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळते ते बघूया. नाशिकचा रोड अशा रूममधून आमचा व्ह्यू आहे. आणि आता दुपारच्या वाजल्यात 1:15 आम्ही आलो लंच करायला. आनंदी बरोबर होती. काय मागवलं होतं आनंदी आपण? पनीर चिली. कशी आनंदी पनीर चिली टेस्टला? नक्की आउट ऑफ 5 किती स्टार देशील तो पनीर चिलीला? 4 स्टार. गरम आहे ना. चांगली क्रिस्पी आहे. क्रिस्पी आनंदी पनीर चिली. थँक्यू. आता तुला कशी वाटते पनीर चिली? पक्का आउट ऑफ 5 किती स्टार देशील पनीर चिलीला? 4. कशी आहे पनीर चिली? ओके. त्या मित्रांनो जेवून घेऊया. आम्ही मागवल्या पनीर बंजारा मसाला. तर ह्याच्यामध्ये पनीरमध्ये स्टफिंग येतं बघा. छान अशी डिश दिसते. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी काय लागते ती. आणि रोटी. पनीर बंजारा मसाला आणि रोटी. आनंदी टेस्ट करून सांगतोय पनीर बंजारा कसं आहे. कसा आनंदी पनीर बंजारा? अच्छा. स्टफिंग केलं बरोबर पनीरच्या याला. अच्छा. तर ह्या डिशचं नाव आहे पनीर बंजारा. अच्छा. आणि कसं आहे हे टेस्टला? ओके. मीडियम स्पाइसी आहे बरोबर अद्वैत? आवडलं तुला पनीर बंजारा डिश? काहीतरी वेगळी डिश आपण आज ट्राय केली बरोबर अद्वैत? आम्ही लंच घेतला नाशिकला तो जय जगन्नाथ हॉटेल. श्री गणेशानमा जय जगन्नाथ रेस्टॉरंट. मित्रांनो या हॉटेलबद्दल रिव्ह्यू देतात झालं तर प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि जेवण तर एकदम ऑसम होतं. आणि ते आपण काय ऑर्डर केली होती आज? पनीर चिली, पनीर अंगारा, रोटी घेतल्या होत्या 8 रोटी 4x4 आणि नंतर जिरा राईस आणि स्टीम राईस आणि दाल तडका. पण ईच अँड एव्हरी आयटम एकदम बेस्ट होते. तुम्ही तर मला म्हणा रेटिंगच्या पद्धत आउट ऑफ 5 आपण 4 नक्की देऊ बरोबर अद्वैत? आउट ऑफ 5 4 रेटिंग होती. तुम्ही जर इथे नाशिकला असाल तर जय जगन्नाथ. मी ह्या स्क्रीनवरती तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करीन, पिन करीन. तुम्ही हा ॲड्रेस बघू शकता. जय जगन्नाथ हॉटेल. मस्त असं हॉटेल. आम्ही तर फूड एकदम खूपच एन्जॉय केलं. तर तुम्ही ह्या भागात आलात नाशिकला तर तुम्ही या हॉटेलला नक्की भेट द्या. प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि तुम्ही ह्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो तुम्हाला नक्की आवडेल. जय जगन्नाथ हॉटेल. आनंदी आता आपण इथे नाशिकला 11:30 पावणे 12 दरम्यान आलो. इथे शालीमार हॉटेलमध्ये आपण रूम घेतली बरोबर. ही नंतर आपण लंच करायला हॉटेल जगन्नाथला गेलो होतो आणि तिकडचं मस्त एवढं सुंदरसं फूड होतं. जेवण असं छान होतं. मस्त एक्सपिरियन्स होता. भूकसुद्धा भरपूर लागली होती. मनसोक्त पोटभर जेवलो आणि AC मध्ये 4घही जण आपण एकदम निर्धास्त झोपलो. आता दुपारचे 4:15 झाले. आपण एक चहाचा घोट मारू आणि आपण पुढे आनंदी काय एक्सप्लोर करणार आहोत आज? ओल्ड नाशिक बरोबर. आज मित्रांनो आपण ओल्ड नाशिक बनणार आणि ओल्ड नाशिकमध्ये सीता गुफा, काळा रामाचं मंदिर, पंचवटी, दुतोंड्या मारुती ही आणि आजूबाजूची देवस्थान तर बघणारच आहोत. तरी स्नॅक्स आयटम आपण जे नाशिकचे फेमस आहेत आउटलेट तेच आपण बघणार आहोत बरोबर. ते कुठचे स्नॅक्स आयटम मध्ये आपण बघणार आहोत? बरोबर. सायंतारा साबुदाणा वडा आणि आपण एक मोसम इथे पायनॅपल ज्यूस खूप फेमस आहे. असे 3-4 प्रकारचे आउटडोर्स आपण एक्सप्लोर करणार आहे. बघूया या मित्रांनो बरोबर आनंदी. चला.